निर्मल, आज कामात लक्ष नाही तुझं, काय झालंय? नाही का, नाही काही नाही. आणि खरं सांगू का, मी ठरवलंय, म्हणजे काही काही बोलायचंच नाही आता त्या विषयावर. जाऊ दे, मरू दे. चला आपण हे गिफ्ट मीना वहिनींच्या खोलीत ठेवून येऊया. तू येतोयस ना? मी येणार नाहीये. हो हो हो, मी केला होता दादा भागवतांना फोन, आणि मला नाही वाटत माझं त्यात काही चुकलंय. पण मी सांगतो ना, वीणा, तू चुकलेली आहेस. विजयची आई म्हणून चुकतेस, अर्चनाची सासू म्हणून चुकतेस. अगं, त्या अर्चनानी परस्पर भागवत दादांच्या मदतीने त्या आदिवासी लोकांकडनं दुलया विकत घेतल्या. यात तुला रागायचं कारणच काय? आणि ह्या गोष्टीचा तू तुझ्या स्वतःच्या मुलाला जाब विचारायचा सोडून चक्क भागवत दादांना फैलावरती घेतलंस. बरं, ते तरी काय सांगणार? आणि मुळात तुला राग याचं कारणच काय? कारण आपल्या घरात असा परस्पर व्यवहार करायची पद्धत नाही आहे. मग त्या नवीन आलेल्या मुलीला ही पद्धत कोण समजून सांगणार? तिला कसं कळणार? तू आणि मी ना, तुम्ही दोघी तर तिला टाळायचाच प्रयत्न करताय. ही बिचारी आपली हसून खेळून तिला काहीच कळत नाही असं बहाणा करतेय. अहो, पण कोण सांगते तिला हे सगळं करायला? मी तर 10 वेळा सांगितलंय, तुम्ही शहरात जा, तुमच्या करिअरकडे लक्ष द्या, ते सांभाळा. हो, हे तू त्यांचा विचार करून नाही, तर तुझ्या अट्टाहासापायी बोलतेस. आणि तुझा हा अट्टाहास ही तुझी चूकच नाही, तर फार मोठा गुन्हा आहे. आणि प्रत्येक गुन्ह्याला शासन हे असतंच. ठीक आहे, तुला ती या घरात नकोय ना, मग बघ तू आता. मी अगदी खात्रीने सांगतो, विजय लवकरात लवकर तिला इथून घेऊन निघून जाईल. आणि ती दोघं इथून निघून गेल्यानंतर तुला यातला फोलपणा जाणवेल ना, तेच तुझं शासन असेल. त्यातून तुझी सुटका कोण करेल मला माहित नाही. हाँ 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 सर, मी येणार आहे मुंबईला, ऑब्वियस आहे. हो सर, माहिती आहे ही सेमिस्टर मिस झाली. नाही, निघालोच आहे, अर्चनाला घेऊनच येतोय. हो हो सर, आल्यावरती नक्की फोन करतो सर. हो सर, बाय सर. रत्नाकर सरांचा फोन होता. मुक्काम कधी हलवताय असं विचारत होते. सरांना सांग मुक्काम म्हणू नका, आम्ही आमच्या घरी आलोय. हा, कामानिमित्त शहरात मुक्काम करतो. उगाच ना शब्दांशी खेळू नकोस. ते काय म्हणतात ते तर बघ. एक सेमिस्टर ऑलरेडी गेली आहे, आता दुसरी पण घालवायची. आयुष्यातली ही परीक्षा जास्त महत्वाची आहे. घरातल्या माणसांना समजून न घेता जर मी मानवी शरीराची चिरफाड करत बसले तर त्याला काय अर्थ आहे? हे किती आदर्शवादी बोलतेस तू. मी अशीच आहे. म्हणूनच तुला आवडले ना. घरच्यांसमोर माझ्यासाठी हट्ट करणे इतकी आवडली, हो ना?
काय झालं बहिणी? काही नाही. मग अशी काय बघतेस? अशी अशी म्हणजे कशी? आज खूप धमाल आली असेल ना वहिनी? म्हणजे खूप दिवसांनी तुम्ही भाऊजी आणि रेणू तिघ जण एकत्र बाहेर. खऱ्या अर्थाने तुमचा वाढदिवस साजरा झाला. तुम्ही खूप दमला असाल ना? बसा ना वहिनी. वहिनी, तुम्हाला प्रेझेंट आवडलं? प्रेझेंट? हो, म्हणजे मी नाही का 2 दुलया छान रॅप करून तुमच्या. अच्छा अच्छा, त्या दुलया ज्या तू इथल्याच बायकांकडनं विकत घेतल्या होत्यास त्याच ना? अगं मग मी येईपर्यंत थांबायचं तरी. मी नसताना तू कसं काय खोलीत पाठवलंस त्यांना? वहिनी, मला वाटलं की आज आपली भेटच नाही होणार आणि वाढदिवसाचं प्रेझेंट कसं त्याच दिवशी द्यायला हवं ना. म्हणून असं खोलीत पाठवायचं? नाही, पाठवलं कशाला? म्हणजे कोणाच्या हस्ते पाठवणार ना? मीच नेऊन ठेवलं. बरं, पण मग मला एक सांग, म्हणजे तुझ्याशिवाय आणखी कोणी होतं का खोलीत? असं का विचारताय तुम्ही? नाही म्हणजे सहजच विचारते मी. असे प्रश्न ना बहिणी कोणी सहजासहजी विचारत नाही. मी हिला किती वेळा सांगितलं की तुझ्या खोलीत जाऊ नको म्हणून, तरी ही गेलीच. इतकी वर्ष ना आपल्या घरात तुझी खोली माझी खोली असा काही प्रकारच नव्हता. पण आता जर तू मानत असशील ना, तर हिच्या वतीने मी माफी मागतो तुझी. पण तरी हा प्रश्न अनुत्तरितच राहतो नाही का? तू मुद्दाम आमची चौकशी करायला आलीयस? नाही म्हणजे तुला काय म्हणायचंय, काय विचारायचंय? तुझी कुठली मौल्यवान वस्तू तुझ्या खोलीतून गायब झालीये का? की ती अर्चनाने चोरली आहे असा तुझा संशय आहे? हा? विजय, उगीच काय? त्या कशाला असा जीव घेणार आरोप करतील? वहिनी, काय झालं? काही नाही ग, मी आपले सहजच विचारायला आले. भाऊजींनी या विचाराला जरा वेगळाच रंग चढवला. तुम्ही काय विचारायला आला होतात? अगं काही नाही ग, तुझ्या मोठ्या भाऊजींनी माझ्यासाठी ना कानातली आणली होती. 36,000ची होती ग ती, आणि मी नेमकी तिथेच ठेवली होती ती डबी. पण आता मग ती मिळत नाहीये का? अर्थात हो, ती डबी तिथे मिळत नाहीये म्हणून माझ्या मोठ्या बहिणीला वाटलं की आपल्या धाकट्या जावेने ती चोरली असेल की काय ना. मला असं काही म्हणायचं नाहीये. तू असं म्हणूच शकत नाहीयेस, कारण हे या घराचे संस्कारच नाहीयेत. तुला हवंय ना, खोलीची झडती घे, आमची झडती घे. पण जर कानातली मिळाली नाहीत ना, तर दादा समोर क्षमा मागावी लागेल. कमाल आहे भाऊजी तुमची. मग मी कशाला झडते घेऊ तुमच्या खोलीची? आता जर तुम्ही नाही म्हणताय तर मग नसेलच ना असं काही. पण मला एक सांगा, म्हणजे मी आपलं इन जनरलच विचारते. समजा एखाद्याला ती डबी घ्यायची बुद्धी झाली असेल, तर मग तो लगेचच त्याची विल्हेवाट लावेल ना. ती डबी आपल्या खोलीत आणून कशाला ठेवेल तो, नाही का?
नमस्कार. नमस्कार. कोण आले म्हणून सांगू? कोणाला सांगायचंय? म्हणजे म्हणजे जर अर्चनाला सांगणार असाल तर सांगा की तिची कट्टर शत्रू आली आहे. आणि जर विजयला सांगणार असाल तर सांगा की त्याची जिगरी दोस्त आली. आणि बाकी सगळ्यांना सांगा की माधुरी रेडकर आली. हाच दोघांना भेटायला. कोण आलंय ग? नमस्कार. मी माधुरी रेडकर, तुमच्या अर्चनाची मैत्रीण. तुम्ही विणाताई महाजन ना? पाया पडते. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय मी. म्हणजे अर्चना जेव्हा पण मला फोन करते ना तेव्हा तुमच्याबद्दल सतत बोलत असते. तुमची समाजसेवा, तुमचं समाजकार्य सगळं. बसून बोलूया. बरं. तू न सांगता कशी आलीस? आय एम सॉरी. ॲक्च्युली मी सांगूनच येणार होते, पण मग मी विचार केला की अर्चूच्या घरी काय सांगून यायचं. म्हणून असेच आले. पण तुम्ही खूप लकी आहात हा. तुम्हाला आमच्या अर्चनासारखी सून मिळाली. मी यांच्यासाठी सरबत कॉफी काही. थांब गो उमा, किती घाई करतेस. तू मला पण ओळखतेस? ऑफकोर्स. म्हणजे अर्चना तुमच्या तिघींचे फोटोज पाठवते ना, आणि सारखी तुमच्याबद्दल बोलत असते. मला तुझ्याबद्दलही माहिती आहे. म्हणजे तुला विणकाम येतं, भरतकाम येतं, आणि तू नानकटाई सुद्धा छान करतेस की नाही. मला कोणी सांगितलं असेल? ऑफकोर्स अर्चनाने. पण आहे कुठे ती बया? सकाळपासून तिचा फोन ऑफ आहे. 4 मेसेज मी केले तिला आणि तिने एकाचाही रिप्लाय दिलेला नाहीये मला. तुझं काही काम होतं का? नाही, तसं काही काम नव्हतं, पण असंच भेटायला आले. तुम्हाला माहितीये, आमची अर्चू आहे ना खूप शहाणी आणि समजूतदार आहे. ही तुमची अर्चू आहे ना, ती इतकी शहाणी आणि समजूतदार आहे ना, तर मग तिला तडकाफडकी आमच्या विजयशी लग्न करायचं काय सुचलं? त्याला डायरेक्ट शहरात बोलवून घेतलं. भलतंच. कोणी सांगितलं हा प्लॅन अर्चनाचा होता? उलट विजयनी जेव्हा तिला फोन केला तेव्हा तिला शॉकच बसला. म्हणजे तो म्हणाला की मी उद्या शहरात येतोय आणि आपण उद्याच लग्न करायचंय. असं आमचा विजय म्हणाला? आय स्वेअर. अर्चना म्हणाली त्याला की तू आलास की आपण बोलू, पण तो म्हणाला नाही, लग्न झालं तर आत्ताच, नंतरचं मी काही सांगू शकत नाही. म्हणजे तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यांना हवं तर विचारा माझ्यासमोर. आणि तुम्हाला माहितीये का की अर्चनाची आई सुद्धा विजयवर खूप चिडली होती. पण विजयच खूप फर्म होता त्याच्या डिसिजनवर.
मा कुठे आहेत ग अर्चना आणि विजय? प्लीज त्यांना बोलव ना. काय झालं? तू अजून त्यांना सांगितलंच नाहीस की काय मी आले ते? बरं मग मी हाक मारू का? त्यांना हाक मारायची गरज नाही. ते दोघंही घरात नाहीये. ओ नो, आजच कुठे गेले ते? मी तिला फोन करते तेव्हा म्हणते की मी घरीच असते. आमचं घर इतकं छान आहे की मला कुठे बाहेर जावंसच वाटत नाही. आणि आजच नेमकी बाहेर गेली. बरं कुठे गेली आहे ती? म्हणजे मी जाऊ शकते का तिथे? हो, ती काल जशी तडकाफडकी इथे आली ना तशी शहरात परत तडकाफडकी गेलीत. आणि ती का गेली ते आम्हाला माहित नाही. तू जाऊन विचारू शकतेस. म्हणजे तुम्ही नाही विचारलं? आम्हाला त्याची गरज वाटत नाही. तुम्हाला एक विचारू का? नको. पण मी काय म्हणते, आम्हाला आत्ता बोलायची इच्छा नाहीये. निर्मला, ए निमे, एक मिनिट. काय ग? सरळ मेसेज काय करतेस फोनवर? आज येणार नाहीये म्हणून? बाईंना काय सांगू मी? बोलले बाईशी मी. ठीक आहे म्हणाल्या. पण काय झालंय ग? तू एवढी गंभीर काय आहेस? अर्चू बरी आहे ना आपली? हो, अर्चू बरी आहे. पण सकाळीच दोघं जण परत आलेत. परत आले म्हणजे? अपमानित होणार आहेत असं वाटतंय. म्हणजे अर्चूला जे नको होतं तेच झालंय ना? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू ज्याच्या भरवशावर त्या घरी गेली होतीस तोही तुझ्या बरोबर परत आलाय. आणि तो तुझ्या सोबत असताना तुला कसली काळजी? भलतीच रिलॅक्स दिसतेस. स्वतःवर खुश वगैरे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? हे बघ, वाद वाढायच्या आधीच मी तुला सांगतो, तुला जर का माहेरी निघून जायचं असेल ना तर तू खुशाल जाऊ शकतेस. विजयने लग्नाची घाई केली. त्याने लग्नाचा निर्णय घेतला. अर्चना तयार नव्हती.